त्याला काही कोटी रुपये लागतायत. तुम्ही काळजी करू नका. अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे सैनिक ह्या सैनिक स्कूलमधनं जवान, त्याच्यामध्ये मोठ्या पोस्टवरचे माझे सगळे अधिकारी इथं तयार होत आहेत. पुढेही कायमचे होत राहतील. तिथल्या सगळ्या त्रुटी दूर करण्याचं काम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार करतंय. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. त्याला भरीव निधी आपण दिलेला आहे. त्याच्यामध्ये शहीद तुकाराम ओंबाळे, त्याच्यामध्ये शिवेंद्रराजे तुम्ही अर्थसंकल्पामध्ये म्हणजे रिप्लाय मध्ये तुम्ही सांगितलेलं होतं, त्याला आपण त्या स्मारकाला निधी देतोय. त्याच्याच बरोबर आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव आपलं खंडाळ्यामधलं नायगाव, त्या तिथेही आपण निधी देतोय. सातारा जिल्ह्याला वार्षिक योजनेला भरघोस निधी शंभूराज देसाई आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यात अजिंक्य ताराला 10 कोटी दिलेत. पहिल्यांदा शिवेंद्र बाबा हे 10 कोटी तरी खर्च करा. ते खर्च व्हायच्या आधी पुढचे मिळतील. काय काळजी करू नका. फक्त काम दर्जेदार करा. माझी साताराकरांना अतिशय आग्रहाची विनंती आहे. आम्ही जी कामं करून घेतो ते स्वतः पहाटे 6 वाजता जातो बघत असतो काम नीट चाललंय का, दोरीत आहे का, वळंब्यात आहे का, काही आहे का. तशा पद्धतीत तुम्ही 6 वाजता उठून जाऊ नका. परंतु कधीतरी काहीतरी मी दर 15 दिवसाला आढावा बैठक घेत असतो. कलेक्टर घेतो की नाही? सगळ्या राज्यातले महत्वाच्या प्रकल्पामध्ये सैनिकी स्कूलचा पण आढावा असतो आणि माझ्या मेडिकल कॉलेजचा देखील आढावा असतो. त्याच्यामध्ये आपण इथं ऐतिहासिक पर्यटनाला म्युझियमच्या निमित्तानं, प्रतापगड फोर्टच्या निमित्तानं, अजिंक्यतारा फोर्टच्या निमित्तानं चालना दिलेली आहे. आपण त्याच्यामध्ये जलपर्यटनाला चालना दिलेली आहे. धार्मिक पर्यटनाला आपण चालना दिलेली आहे. निसर्ग पर्यटनाला आपण चालना दिलेली आहे.